तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सअपचे दोन असे जबरदस्त अशा छोटेसे आहेत पण एकदम इम्पॉर्टंट असे अपडेट्स आलेत आणि हे अपडेट कसे काय आहेत सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो हे जे की अपडेट्स आहेत हे तुम्हाला जर भेटले नसतील तर तुम्हाला सांगतो जे की व्हॉट्सअप आहे तुम्ही एकदा अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुम्हाला इझिली ती भेटून जातील। जे की हे अपडेट्स आहेत एक आहे कॉलिंगचे एक अपडेट आलं आणि दुसरे एक आहे इमोजीस म्हणजे की इमोजीस आपण सेंड करतो तिथेच एक ऑप्शन असतो तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे। जसं की समजा एखादं स्टिकर आपण सेंड करतो जर समजा एखाद्या समोरच्याला त्याला वाटले की मला हे स्टिकर सगळे हवेत समजा तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअपवर मेसेज केले तर तुम्ही एक एक स्टिकर त्याला सेंड करता आणि त्यानंतर तो आहे की तो सेव्ह करून ठेवू शकत होता। पण आता तसं न करता सगळे एकदम कशा पद्धतीतून सेंड करायचे त्याचं एक अपडेट आलेलं आहे। छोटंसंच आहे पण एकदम इम्पॉर्टंट अपडेट आहे। सगळं काय डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पाहू नका। एकदम छोटा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तो तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले सांगतो काय करायचं आहे तुम्हाला अपडेट जर भेटले नसेल तर तुम्हाला सांगितलं प्ले स्टोरवरून व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्या। आणि एक छोटेसे दोन अपडेट्स आहेत आणि बरेचशा जणांना हे अपडेट्स माहिती नाहीत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं व्हॉट्सअप आहे समजा मी व्हॉट्सअप ओपन करून घेतलं त्यानंतर समजा मला इथे जायचं आणि इथून मला काय करायचं ह्या समोरच्या व्यक्तीला जी की माझे सगळे जी की मी स्टिकर्स यूज करतो ते सगळे स्टिकर्स त्याला सेंड करायचे आहेत। तर तुम्ही त्यावेळेस काय करणार समजा इथे स्टिकरवर तुम्ही क्लिक केलं स्टिकरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता खाली जी की स्टिकर्स आहेत सगळे दिसत असतील हे स्टिकर तुम्ही त्याला कशा पद्धतीने सेंड करणार अशा पद्धतीने जसं की बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही स्टिकर सेंड करणार। पण त्याला अशा पद्धतीने सेंड केल्यानंतर तो अशा एक एक ह्याच्यावर प्रेस करून तो सेव्ह करून घेऊ शकतो। पण त्याला समजा सगळी जेवढे काही स्टिकर्स आहेत ते सगळे एका ह्याच्यातच पाठवायचे असतील तर कसे पाठवू शकतात तसं व्हॉट्सअपने एक छोटंसंच अपडेट आणलं आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। इथं 3 लाईन दिसत असेल तेव्हा क्लिक करा आणि इथे सेंडचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या। एक लिंक तयार होईल ही लिंक फक्त त्याला सेंड करायची एक एक सेंड करण्याची काही सुद्धा गरज नाही। ज्यावेळेस त्याला जी की स्टिकर जर त्यात सेव्ह करायचे असेल त्यावेळेस या लिंकवर तो क्लिक करेल आणि सगळे जे की स्टिकर्स आहेत ते सगळे तो ॲड करून घेऊ शकतो। जे की बघू शकता सगळे स्टिकर्स जे काही व्हॉट्सअपचे ऑलरेडी जे स्टिकर्स आहेत तेच मी सेंड केले ते बघू शकता सगळे जे की स्टिकर्स आहेत ते त्याला एकदम भेटणार आहेत। एक एक स्टिकर त्याला सेंड करण्याची काही सुद्धा गरज नाही। हे पहिलं अपडेट झालं। दुसरं जे की अपडेट आहे ते तुम्हाला सांगतो कॉलवर तुम्ही जायचं आहे इथे कॉलवर गेल्यानंतर तिथे कॉलचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर कॉल अ नंबरचा एक ऑप्शन भेटेल जो की नवीन नंबर आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे इथं नवीनच ती काय अपडेट झाल्यामुळे आला आहे कॉल अ नंबर तेव्हा तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यावर असा डायल पॅड ओपन होईल। तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा आहे त्या बिना नंबर सेव्ह करता तर तुम्हाला फक्त त्या नंबर अशा पद्धतीतून जो काय इथं नंबर तुम्हाला टाईप करून घ्यायचा जसं की मी आता बघू शकता अशा पद्धतीने नंबर टाईप केला। असा टाईप केल्यानंतर त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला खाली भेटणार जे की माझा नंबर टाईप केल्यानंतर बघू शकतो प्रोफाईल आणि माझं जे की नाव आहे तो खाली इझिली भेटलेलं आहे। येथून तुम्ही त्याला कॉल सुद्धा करू शकणार आहे। अशा पद्धतीतून तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीला नंबर न सेव्ह करता त्याला जर जे की व्हॉट्सअपवर कॉल करायचा असेल तर तो फक्त त्याला काय करायचा आहे इथं तुम्हाला जायचं आहे इथून तुम्हाला कॉल अ नंबरवर क्लिक करायचा आणि जो की नंबर असेल तो त्याला डायल करायचा आहे। इथे नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला ते समजेल की हा व्हॉट्सअपवर याचं व्हॉट्सअप आहे का नाही ते पण तुम्हाला डिटेल्स इथे सगळी काय समजेल। जसं की बघू शकता इथे मी माझा जो की नंबर आहे जो अशा पद्धतीने टाईप केला तर लगेच मला इथे खाली लगेच दावते की हे व्हॉट्सअप माझ्या रोहित सवाशे ह्या नावानं माझ्या नावानं व्हॉट्सअप आहे। असे दोन अपडेट आले। ही अपडेट जी की आहे एकदम बेस्ट असं अपडेट आहे आणि पर्सनली मला हे 2 नंबरचं जे की अपडेट आहे हे पण आवडलं आणि 1 नंबरचं पण जबरदस्त असं अपडेट आहे। हे अपडेट्स तुम्हाला माहिती होते का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एकदम छोटेसे अपडेट आहेत पण एकदम इम्पॉर्टंट आणि जबरदस्त असे अपडेट्स आहेत। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।